बिग बॉस मराठी सीझन 5च्या मेकर्सच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय ना, खरंच काय आपण सांगू शकत नाही. कारण की आज 10 तारीख आहे, रात्रीचे 11 वाजता मी व्हिडिओ बनवतोय आणि जस्ट अर्ध्या तासापूर्वी त्यांनी एक पोस्ट टाकलेली आहे किंवा एक व्हिडिओ टाकलेली आहे छोटी, ज्यामध्ये ते दाखवत आहेत की जो नवीन प्रोमो आला आहे ज्याच्यामध्ये ते काहीतरी कंटेस्टंटचा फोटो फाडतायत आणि अशा काही गोष्टी त्या दाखवल्या गेलेल्या आहेत. तो व्हिडिओ दाखवतात आणि त्याच्यावर जे कमेंट्स आले ते दाखवायचा प्रयत्न तिकडे करतायत. म्हणजे हा एक नवीन प्रोमो झालाय सारखंच झालेला आहे. अरे मला कळत नाही ह्यांचं. अरे हा आता 5वा 6वा 7वा कितवा प्रोमो आहे हे बी काउंटिंग माझ्या डोक्यात येत नाही. कारण की पहिला प्रोमो आल्यानंतर मला वाटलं दुसऱ्या प्रोमो नंतर थोडंसं तिसऱ्या प्रोमो मध्ये आपल्याला डेट वगैरे दिसेल. 4था 5वा 6वा 7वा, अरे किती प्रोमो. अजून मला असा गोष्ट कळलेली आहे की 3-4 प्रोमो अजून शूट झालेले आहेत त्याच्या काळ्या ड्रेसमध्ये रितेश देशमुखच्या, आणि त्याच्यामध्येच काही काही वेगवेगळे प्रोमो आहेत. अरे प्रोमोज एवढे लॉन्च नका करू, ही डेट अनाऊन्स करा. कारण की जेवढं तुम्ही लेट करताय ना, जेवढं प्रेक्षकांची जी काय होतं त्याला जी आतुरता आहे, एक्साइटमेंट आहे ना, ती तुम्ही पूर्ण खायचा प्रयत्न करतायत. आणि ज्या दिवशी पूर्ण प्रेक्षक नाराज होतील ना तुमच्यावर, त्या दिवशी समजा की कार्यक्रम होणार आहे. पण आता ज्या पद्धतीने मार्केटिंग स्ट्रॅटेजी चालू आहे ना, मला असं वाटतंय की लवकरच आपल्या डेट अनाउन्समेंटचा प्रोमो देखील बघायला भेटेल 13 तारखेच्या आसपास मला तर वाटते. कारण की 13 तारखेला जर प्रोमो लॉन्च झाला डेटचा, की समजा की 28 तारखेला बिग बॉस मराठी सीझन 5 येणार म्हणजे येणार, पण 13 तारखेच्या नंतर देखील ते हळूहळू नुसते आपले असेच प्रोमो टाकत राहिले ना की लवकरच लवकरच. आता फक्त त्यांच्यामध्ये एक नवीन गोष्ट तयार झाली, ती म्हणजे त्यांचे स्पॉन्सर भेटले त्यांना, ते स्पॉन्सरचे त्यांचे लोगो तिकडे दिसायला लागलेत बस. आणि मला एक वाटतंय की हे प्रेक्षकांच्या मनासोबत, प्रेक्षकांचे जे इमोशन्स आहेत त्यासोबत खेळायचा 100% प्रयत्न करतात. कारण की त्यांना माहिती आहे लोक आतुर आहेत, जरा खेळू यांच्यासोबत. म्हणजे खूप ताणलं आणि शो आणला ना की मग खूपच जास्त TRP भेटेल आणि खूप जास्त चालेल. असं होणार नाही. एकदा का ते प्रेक्षकांच्या डोक्यातून तुमची जी एका त्याला एक्साइटमेंट गेली ना, किंवा तुम्ही त्यांच्या मनातून उतरले ना, की मग बिग बॉस मराठी सीझन 5चा देखील कार्यक्रम राईट कार्यक्रम होणार. खूप जास्त एक्साइटेड होतो मी जेव्हा पहिला प्रोमो आला आणि त्याला ऑलमोस्ट 40-50 लाख व्ह्यूज आले. असं कुठल्याच प्रोमोला झालं नव्हतं रिजनल लँग्वेजच्या. त्या आपल्या मराठी बिग बॉसच्या प्रोमोनी झालं होतं. पण ती जी काही एकदम पीक लेवलला नेऊन ठेवली होती ना गोष्ट त्यांनी, एक्साइटमेंट, ती पूर्णपणे आता खाली पोहोचलेली आहे. पुढच्या प्रोमोमध्ये जर डेट लॉन्च नाही झाली तर समजा की प्रेक्षक तुमच्यापासून तुटून गेलेले आहेत. मेकर्स थोडंसं काय म्हणतात त्याला, काळजी घ्या. पटापटा काय असेल ते तुमचे डेट अनाऊन्स करा. डेट अनाऊन्समेंट नंतर तुम्ही 50 का प्रोमो टाकणार त्याशी आम्हाला देणं घेणं नाही. तुम्ही डेट अनाऊन्स करा, म्हणजे प्रेक्षक ते त्यांची मनाची तयारी करून टाकतात की भाई या दिवशी प्रोमो येणार आहे. आता काय विषय आहे, प्रोमो नाही सॉरी डेट प्रीमियर होणार आहे, मग आपल्याला काही टेन्शन नाही. या संपूर्ण गोष्टी मॅटर करतात यार. तुम्ही प्रेक्षकांच्या भावनांसोबत खेळू नका. लवकरात लवकर बिग बॉसचा डेट अनाऊन्स करा आणि लवकरात लवकर ग्रँड प्रीमियर करा. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टीवर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.